सिन्नर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम पट्ट्यातील कोनांबे धरण जून महिन्यात भरले। गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 1.25 महिना अगोदर कोनांबे धरण ओव्हरफ्लो झाल्याने 3 गावच्या पाणी योजनांना संजीवनी मिळाली। गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले। यामुळे अनेक नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून काही धरणे भरल्यामुळे त्यांच्यातून विसर्ग सुरू झाला। या पावसामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। इगतपुरी तालुक्याच्या टाकेत गावात जटायू सर्व तीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक आबाजी हरेबारे यांच्या गोठ्यात बिबट्याने रात्री उशिरा हल्ला करून 2 शेळ्या व एका बोकडाचा फडशा फाडल्याची घटना घडली। परिसरात भीतीचे वातावरण आहे। नांदगाव तालुक्यात श्री शनी महाराजांच्या 3.5 शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेले श्री क्षेत्र नस्तनपूर येथून सालाबादाप्रमाणे यंदाही नस्तनपूर ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्यात शेकडो भाविकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला। ब्राह्मणगाव येथील श्रीराम भजनी मंडळाचे सदस्य दीपक गणपत अहिरे गुरुवारी दिनांक 19 रोजी सकाळी आषाढी एकादशी निमित्त सायकलने प्रवास करत पंढरपूरकडे रवाना झाले। इगतपुरी तालुक्यासह शहर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण 50% भरले। दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शहरासह ग्रामीण भाग व पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले। दिंडोरी तालुक्यात खडेगाव फाटा ते कांदवा कारखाना रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बोपेगाव ग्रामस्थांनी वृक्षारोपण आंदोलन केले। काम मंजूर असून देखील ठेकेदारांकडून काम करून घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग असमर्थ ठरल्यामुळे बोपेगाव ग्रामस्थांनी सरपंच कावडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। येवला शहराजवळ असलेले पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर दामण सापांची जोडी येथील रहिवाशांच्या निदर्शनास आली होती। यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना पाचारण करण्यात आले। त्यांनी तत्काळ या सापाला रेस्क्यू केले व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। सिन्नर तालुक्यातील वंडागडी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी व गाव नकाशा तयार करण्याचे आयोजन करण्यात आले होते। मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी संयुक्त प्रभात फेरी काढत गट शेती सेंद्रिय शेतीचे घोषणाद्वारे महत्त्व विशद केले। ओझर येथील सिद्धिविनायक औद्योगिक वसाहत परिसरातील प्रमुख रस्त्यासह बजरंग नगर येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली। वाहन चालकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। ओझर परिसरात मुख्य बाजारपेठ, शिवाजीनगर, विमल नगर यासह विविध उपनगरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली। त्याचप्रमाणे येथील 3 औद्योगिक वसाहतींना जोडणारे रस्त्याचे तर अक्षरशः 3-13 वाजले। सिद्धिविनायक औद्योगिक वसाहतीसह जानोरी व जवळके औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे। मनमाड तालुक्यात येथे आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर शाखेतर्फे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांना एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला।